नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी24 तास आणि हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये एका विशेष गोष्टीवर चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे स्तनाचा कॅन्सर, भीती नको या विषयावर. आणि या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहे डॉक्टर विशिष्ट पी मणियार यांना. विषयाकडे वळण्यापूर्वी आपण सरांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. तर स्वागत तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि थोडक्यात ओळखही करून देते. जगातलं सर्वात मोठं असलेलं कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी मेडिकल ऑन्कोलॉजी आणि हेमॅटोलॉजीचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि ते या कॉलेजचे टॉपर आणि गोल्ड मेडलिस्ट सुद्धा ठरलेले आहेत. डॉक्टर विशिष्ट हे कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हेमॅटोलॉजिस्ट आहेत. मुंबईमधल्या सैफी हॉस्पिटल, ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटल आणि मुंबईमधल्या मणियार ऑन्को केअर सेंटर या ठिकाणी त्यांची कन्सल्टन्सी आहे. ब्रेस्ट कॅन्सर, लिम्फोमा, फुफ्फुसाचा कॅन्सर, लहान मुलांमधला कॅन्सर यामध्ये त्यांची विशेष निपुणता आहे. तसंच ते अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजीचे सदस्य आहेत, युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑन्कोलॉजीचे सदस्य आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पब्लिकेशनमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. कॅन्सरबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते मुंबई आणि इतर शहरामध्ये व्याख्यानं सुद्धा देत असतात. तेव्हा आपल्याला सुद्धा या विषयावर काही प्रश्न असतील. आपला आजचा विषय स्तनाचा कॅन्सर आहे आणि स्तनाचा कॅन्सर, भीती नको या विषयावर आपण बोलणार आहोत. तर आपले सुद्धा याबाबत काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. 1800-22-1010 आमचा टोल फ्री नंबर आहे. आपल्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी स्तन कॅन्सर अवेअरनेस म्हणजे जागरूकता हा महिना होता आणि त्याचा आजचा खरं तर हा शेवटचा दिवस आहे. या महिन्यात हे ब्रेस्ट कॅन्सर बाबतची खरं सांगू तर अनुपमा, द सिच्युएशन जे सध्या भारतमध्ये हा स्तन कॅन्सरची आहेत, इट इज नॉट व्हेरी एनकरेजिंग. आपण जर वेस्टर्न लिटरेचर म्हणजे अमेरिकेत आणि युरोपचे डेटा आणि आपले कम्पेअर केले तर तिथे 10% पेशंट फक्त स्टेज 2 आणि स्टेज 3 स्तनाच्या कॅन्सरमध्ये डायग्नोज होते. म्हणजे 90% लोक अर्ली ब्रेस्ट कॅन्सर मध्ये लगेच डायग्नोज होऊन जातात. आणि इफ ते डेटा आणि आपण इंडियाचा जर डेटा कम्पेअर केला तर भारतमध्ये 80 to 90% प्रतिशत पेशंट्स स्टेज 2 आणि स्टेज 3 म्हणजे स्लाइटली ॲडव्हान्स्ड स्तनाच्या कॅन्सरमध्ये डायग्नोज. म्हणजे इम्पॉर्टंट मेसेज हा आहे की जसं आपलं आधी पण बोलणं झालं की भारतीय स्त्री म्हणजे आपण म्हणतोय की खूपच जास्त वेदना सहन करण्याची शक्ती असते आणि सहनशील अशी वृत्ती असलेली भारतीय असते. ते मला वाटतं हा एक स्तनाचा कॅन्सर ते स्वतः आतमध्ये अंगावर काढून घेत आहे, लोकांशी सांगत नाही. घराच्या लोकांना पण जर त्यांना स्वतः कळलं की एक लहान त्यांना स्तनामध्ये अल्सर की गाठ वगैरे दिसली तर ते मनातच काढून घेतात की हा पर्सनल विषय आहे, आम्ही बाकी लोकांशी कसं काय एवढं डिस्कस करू. आणि एक 6 महिना, वर्ष, 1.5 वर्ष इज द युज्युअल लॅग पिरियड. म्हणजे की एवढं एक आजार आला आणि 1-1.5 वर्ष आपण ते मनात आणि आतमध्येच काढून घेतलं आणि आपण त्यांना निदान नाही केलं. म्हणून 80 to 90% ऑफ इंडियन वुमेन आर डायग्नोज लेट. म्हणजे तेवढं उशीर होतोय हा स्तनाचा कॅन्सर असल्यावर डायग्नोसिसचा. खरं म्हणजे निदान जेवढा उशिरा होतो तेवढा तो जास्त पसरलेला असतो आणि त्यामुळे तो बरा होणं हे अवघड जातं. त्याच्यामुळे लवकरात लवकर निदान होणं, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जो आजचा मेसेज द्यायचा तो हाच आहे. तर एकंदरीतच गेल्या काही वर्षांमध्ये भारतामधल्या ब्रेस्ट कॅन्सरचे जे रुग्ण आहेत ते वाढलेले दिसतात का? आणि जर वाढत असतील तर काय कारण आहेत नेमकी वाढण्याची? आपण जर बेसिक इन्फॉर्मेशन एकदा डिसेक्ट करून बघू तर माहिती असं भेटते की हा जो ब्रेस्ट कॅन्सरचा आजार आहे ते तुम्ही अर्बन पॉप्युलेशन म्हणजे शहरात जास्त बघणार आणि रुरल पॉप्युलेशन म्हणजे गावाकडे कमी बघणार. कारण काय आहेत? कारण आपली आता जीवनशैली, लाईफस्टाईल मध्ये भरपूर चेंजेस आलेत. आपलं जेवण बरोबर टायमेवर नसतं, ओबेसिटी, वजन वाढणं, फॅटी फूड घेणं, जर आपण प्रेग्नन्सी खूपच लेट करतोय आणि बाळ कमी असतात, प्रेग्नन्सी केल्यावर पण भरपूर फिमेल्स ब्रेस्ट फीड करत नाही. म्हणजे ऑल दीज आर रिस्क फॅक्टर्स ब्रेस्ट कॅन्सर वाढण्याचा. लेट प्रेग्नन्सी म्हणजे उशीर, म्हणजे खूपच जास्त वयाने गरोदर होणार. नंतर जेव्हा ते डिलिव्हरी होते तेव्हा ते त्यांना स्तनचं दूध देत नाही आणि खूपच कमी बाळक होते. लोक आधी 10-20 वर्ष आधी ऍटलिस्ट 2 ते 3 लोकांचं बाळक व्हायचं. आता करंट सिच्युएशन मध्ये एकही बाळक भरपूर बहुतेक सगळ्यांना होत नाही. तर हे सगळं रिस्क फॅक्टर आहेत, ब्रेस्ट कॅन्सर इन्क्रीज करतात बाकी लोकांपेक्षा. म्हणून आपण बघतोय की जेवढं आपलं लाईफस्टाईल जास्त वेस्टर्न होते तोच प्रमाणे आपलं ब्रेस्ट कॅन्सरचा रिस्क पण वेस्टर्न सारखा होतोय. वेस्टर्न पॉप्युलेशनचा ब्रेस्ट कॅन्सरचा रिस्क खूपच जास्त आहे कम्पेअर्ड टू इंडियन पॉप्युलेशन.
अच्छा. आणि आता काय होऊन चाललंय की आपलं ब्रेस्ट कॅन्सर रिस्क त्यांच्यासारखं वाढत चाललोय, पण जे ते फॅसिलिटीज युटिलाइज करतात स्क्रीनिंगची, म्हणजे जसं आपण आताच म्हटलो की स्तनमध्ये काही गाठ असेल तर तिकडचे लेडीज लगेच 2 आठवड्याच्या आतमध्ये डॉक्टरकडे जातात आणि त्याचं निदान करून घेत आहे. आणि आपली लाईफस्टाईल त्यांच्याकडे होत चालली आहे, पण ते जे काही प्रिकॉशन्स घेतात स्वतःची ते काळजी आपण घेत नाही. म्हणून हा आपला एक सिच्युएशन आता असं होऊन गेलंय की रिस्क वाढणार, पण त्यासाठी आपण काही करत नाही. खरंय खरंय. आपल्या प्रेक्षक संपर्कात यायला लागलेत. नांदेडवरून आपले पुढचे प्रेक्षक बोलतात. योगिता बोलतात. नमस्कार योगिता, विचारा आपला प्रश्न. डॉक्टर, हा बोला. मी योगिता नांदेडवरून बोलते. बोला. मला सासूबाईंचं जानेवारी महिन्यामध्ये स्तन ब्रेस्टचं ऑपरेशन झालेलं आहे. बरं. तर मला ही माहिती हवी होती की साधारणतः ही ट्रीटमेंट किती दिवस चालते आणि याच्याने म्हणजे त्यांची दुसरी स्टेज होती. दुसरी स्टेज होती. बरं. हा. आणि वय काय होतं आपल्या सासूबाईंचं? त्यांचं वय होतं 58. बरं बरं. योगिता, सेकंड स्टेज, दुसऱ्या स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 80 to 90% चान्स आहेत की शी विल बी ब्रेस्ट कॅन्सर फ्री फॉर द रेस्ट ऑफ हर लाईफ. अर्थात शी विल बी क्युअर्ड ऑफ ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे तिला परत होण्याची शक्यता नाही. सेकंड स्टेज ब्रेस्ट कॅन्सरमध्ये 3 ट्रीटमेंट गरजेचा. एक तरी जे आपण आधीच करून घेतोय, म्हणजे स्तन काढून घेतोय, सर्जरी. आणि जर हा आजार स्तन काढल्यावर त्यांचं बगलमध्ये ॲक्झिलामध्ये जर पसरलेला असेल तर रेडिएशन म्हणजे शेकची पण गरज लागते. आणि सेकंड स्टेजच्या कॅन्सरमध्ये 90% पेशंट्सला किमोथेरपीची पण गरज असते. सो जर आपण पूर्ण ट्रीटमेंट ड्युरेशन बघून घेतलं की सर्जरी, रेडिएशन आणि किमोथेरपी, तर 6 महिन्यापर्यंत त्यांचं ट्रीटमेंट चालू असतो. आणि जर त्याच्यावर पुढे त्यांचं ब्रेस्ट टिश्यूमध्ये, स्तनाची गाठमध्ये जर हॉर्मोन रिसेप्टर पॉझिटिव्ह असेल तर हा आजार परत होऊ नये म्हणून ॲटलिस्ट 5 वर्ष त्यांना आम्ही एक टॅबलेट देतोय. अच्छा, 5 वर्षापर्यंत ती टॅबलेट घेतली तर रिस्क फ्री पूर्णपणे राहू शकतात. खूपच चांगले चान्सेस आहेत की ते परत येणार नाही. ओके. आपण आणखी थोडंसं खरं तर पुढे गेलो. मला आणखी मागे आणायचं तुम्हाला की लक्षणं जर बघायची झाली तर नेमकी काय असतात, सिम्पटम्स काय दिसतात? जर एखाद्या स्त्रीला असा संशय आला तर तो संशय कुठल्या बेसिसवर येतो बेसिकली? सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की जर आपण कुठेही काही गांठ आली आणि जर ती दुखत असेल तर आपण लगेच डॉक्टरकडे जातोय. हा एक इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट हे आहे की जर स्तनामध्ये काहीही गांठ सारखं वाटत असेल आणि ते दुखत नसेल, म्हणजे जो तसंच आहे, तुमची पाडी आली आणि गेली तरी पण तो तेवढीच राहिली, आणि ते सोबत जर आपण आरशाच्या समोर उभे राहिलो आणि एक ब्रेस्टचा लुक आणि कॉन्फॉर्मल बिहेवियर वेगळा दिसतोय, म्हणजे ते दोघेही समान दिसत नाही, एक जास्त वरती दिसते की जास्त खाली दिसते, किंवा निप्पल मधून रक्त वगैरे यावं, हे सगळं लक्षण आहेत अर्ली ब्रेस्ट कॅन्सरचे. आणि जर हा आपण दुर्लक्ष केलं हे सगळं सिम्पटम्सला, तर नेक्स्ट कॉमन सिम्पटम हा आहेत की नंतर तुम्हाला स्वतःलाही बगलमध्ये पण गाठ सारखं दिसतंय. म्हणजे जर जेव्हा एकदा बगलमध्ये गाठ गेली तेव्हा ऍटलिस्ट तो सेकंड स्टेजचा ब्रेस्ट कॅन्सर होऊन गेलाय तशी माहिती आपल्याला भेटते. अच्छा. आणि हे जर क्लिनिकल जर आपल्याला निदानाकडे जायचं असेल तर याबाबत काय सांगू शकतो आपण? 2 प्रकारच्या गोष्टी असतात अनुपमा याच्यात. एक तरी बेसिक गोष्टी आहेत की मी एकदमच हेल्दी आहोत, मला काहीच त्रास नाही, माझं पूर्ण परिवारमध्ये कोणाला केव्हाही ब्रेस्ट कॅन्सर झाला नाहीये, म्हणजे माझं बेसिक रिस्क ऑफ डेव्हलपिंग ब्रेस्ट कॅन्सर इज सेम एज जनरल पॉप्युलेशन, बाकी लोकांपेक्षा तर तेवढंच आहे माझं. ते लोकांनी काही केलं पाहिजे की स्वतः आठवड्यातनं ऍटलिस्ट एकदा एक आरशाच्या समोर उभे राहून स्वतःची ब्रेस्ट एक्झामिन करावी, वेगवेगळे जागा हात वरती ठेवून, पाठीमागे ठेवून आणि पुढे बसून, काही तुम्हाला वेगळं वाटतंय का, एक ब्रेस्ट जास्त खाली पडतोय किंवा जास्त वरती येतोय किंवा निप्पलमध्ये डिस्चार्ज येतोय, हे आठवड्याने ॲज अ लाईफस्टाईल हॅबिट, म्हणजे जर आपण आठवड्यातनं एकदा हॉटेलमध्ये जातो तसंच एक बेसिक लाईफमध्ये आपण एक हॅबिट घालू की स्वतःची ब्रेस्ट आठवड्यातनं एकदा तरी चेक करून घ्यायची. या बाबतीत सगळ्यांनी जागरूकता सगळ्या महिलांनी बाळगली पाहिजे मला वाटतं. ते सोडून मला वाटतं की वर्षात एकदा हे जनरल पॉप्युलेशन ज्यांचा रिस्क असेल त्यांना वर्षात एकदा तरी डॉक्टरकडे जाऊन सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, स्वतःच्या लोकल फिजिशियनकडे पण जाऊन ते दाखवू शकतात. हे बाबतीत झाली जनरल लोक पब्लिकसाठी. जर माझे परिवारमध्ये माझी आई, माझे मावशी,
माझे बाकी वडील पण असेल त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर सोडून इतर कोणताही कॅन्सर वगैरे जर झाला असेल आणि जे वयात झाला असेल, जर माझी आईला 55 किंवा 45 ला ब्रेस्ट कॅन्सर झाला तर त्यांचा 10 वर्ष आधी 35 ला आय शुड सब्जेक्ट माय सेल्फ टू रेग्युलर अँड इंटेन्सिव्ह स्क्रीनिंग. अर्थ असं झाला की आय हॅव टू बी कॉन्शियस. मला माहित असलं पाहिजे की बाकी इतरांपेक्षा माझं ब्रेस्ट कॅन्सरचं रिस्क जास्त आहे, म्हणून मी स्वतःला रेग्युलरली सेल्फ एक्झामिनेशन करत राहणार. हर 6-6 महिन्यांनी डॉक्टरकडे जात राहणार, बेसिक फॅमिली फिजिशियनकडे. आणि वर्षात 40 वर्ष नंतर वर्षात एकदा तरी मॅमोग्राफी, मॅमोसोनोग्राफी म्हणजे स्तनाचे एक्सरे तरी काढून घेतलं पाहिजे. पण हा सगळं जनरल पॉप्युलेशनने करायची गरज नाही, ज्यांचं बाकी लोकांपेक्षा जास्त रिस्क आहेत, म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे, ज्यांनी कधीही कन्सिव्ह नाही केलं, त्यांना बाळ वगैरे नसतील, ज्यांना प्रेग्नन्सी आली आणि तेव्हा त्यांनी ब्रेस्ट फीड नाही जर केलं कोणत्याही कारणानुसार, आणि जर त्यांचं पिरियड खूपच लेट आलं आणि एकदमच लवकर गेलं, म्हणजे त्यांचं ओव्हरऑल पिरियड ऑफ ब्लिडिंग खूपच कमी होता, 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 20 वर्ष, तर हे जे पॉप्युलेशन आहेत ते बाकी लोकांपेक्षा भरपूर जास्त रिस्कवर असतात. ओके, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं निदान करणं आणि स्वतः याबाबत जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे. आपण याविषयी आणखी चर्चा करूया, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आजचा आपला विषय सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. आज आपण बोलतो आहोत ते स्तनाचा कॅन्सर, भीती नको या विषयावर. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जो मागचा पूर्ण महिना होता, आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, हा महिना होता तो स्तन कॅन्सरबाबत जागरूकता दाखवण्याचा हा महिना होता. आणि आता डॉक्टर जसं सांगतात, डॉक्टर मणियार आपल्या बरोबर आहेत, की जागरूकता स्त्रियांनी राखणं किती गरजेचं आहे आपल्या संपूर्ण शरीराबद्दल. आणि बेसिकली ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठी काय काय केलं पाहिजे या विषयावर आपण बोलतो. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, खरं तर कॅन्सर म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा भीती वाटते ती मरणाची, किंवा आता कॅन्सर झालाय म्हटल्यावर मृत्यू समोर आहे असं एक प्रकारचं आपल्याकडे सगळ्याच समाजामध्ये हे एक प्रकारचं काय म्हणूया म्हणणं असतं. तर हा कितपत क्युरेबल आहे, म्हणजे बरा होऊ शकतो का, आपण तो रोखू शकतो का? अनुपमा, मी माझ्या क्लिनिकमध्ये खूपच मोठा एक लेटर लिहून ठेवलंय की कॅन्सर इज नॉट कॅन्सल. लोकांना असं वाटते की एकदा जर माझं कॅन्सरचं निदान झालंय म्हणजे आता मी बरं होणार नाही आणि आता बस एकच वन वे तिकीट आहे वरती जाण्याची. एस्पेशली स्तनाच्या कॅन्सर, त्याचा आपण जे बाबतीत चर्चा करत आहोत, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 1, 2, 3 म्हणजे जे 80 to 90% पेशंट्स इव्हन इंडियामध्ये डायग्नोसिस होतात. 10% लोक असं त्यांचं निदान होते जेव्हा ते कॅन्सर ऑलरेडी बाकी शरीरात पूर्ण अवयवामध्ये स्प्रेड झालेला असेल. तर ते तिसरा स्टेज म्हणजे एवढं बगलमध्ये पण गाठ पसरली असेल, केव्हा तरी हा खालच्या सुप्राक्लेव्हिक्युलर रिजनमध्ये पण केव्हा तरी गाठ पसरलेली असेल, तरी सुद्धा मेजॉरिटी ऑफ धिस पॉप्युलेशन आर क्युरेबल. जे मेसेज मेन हा आहेत की 70 to 80% of all breast cancer, 70 to 80 can be permanently cured. Only in 20 to 30% पेशंट्स जे अर्ली स्टेजमध्ये असेल तेव्हा आपण ॲडिक्वेट ट्रीटमेंट घेतली तरी सुद्धा हा आजार परत होण्याची शक्यता असते. बाकी मेजॉरिटी 70 to 80% पेशंट्स, म्हणजे बेसिक आपण ऑड सांगू तर जर एक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 2चा डायग्नोसिस झाला तर 75 to 80% चान्स आहेत की ती जर पूर्ण ट्रीटमेंट टाइमेवर घेतली तर हा आजार त्यांना परत येणार नाही. म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर इज युजली एक्स्ट्रीमली क्युरेबल, नॉट जस्ट क्युरेबल. खरं, पूर्णपणे बरा होऊ शकतो, तुम्ही त्याच्यातून पूर्णपणे बाहेर होऊ शकता. आणि मला वाटतं ह्याच्यावरच एक उदाहरण मध्ये बातम्यांमध्ये आपण वाचलं होतं. अगदी ब्रेस्ट कॅन्सर झालेली स्त्री आपल्या बाळाला स्तन्यपान करू शकत होती, म्हणजे इथपर्यंत तो बरा होऊ शकतो की पुनर्निर्मिती होऊ शकते एखाद्या मानवाची. आणखी थोडंसं पुढे जाऊया. मगाशी तुम्ही म्हटलात की आपल्या कुठल्या नातेवाईकांना, जवळच्या स्त्री नातेवाईकाला जर अशा प्रकारे ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तो रिस्क फॅक्टर जास्त असतो, पण तो आता अनअवॉइडेबल आहे कारण आधीच नातेवाईकांना झालेला. तसं आपलं बोलणं झालं अनुपमा, बेसिक ब्रेस्ट कॅन्सरचा रिस्क जो आहे त्याचे 2 इम्पॉर्टंट पार्ट असतात. एक तरी जेनेटिक, जे माझे बेसिक जीन्स मध्ये आहे, जे मी चेंज करू शकत नाही, आणि दुसरा असतो एन्व्हायरमेंटल, जे बाकीचं बाहेरची प्रक्रियेमुळे मला बाकी लोकांपेक्षा जास्त रिस्क मध्ये ठेवतोय. तर ते जर आपण जेवढं मॉडिफाय केलं तर आपली लाईफस्टाईल म्हणजे जेवणमध्ये फॅटचं प्रमाण कमी असलं पाहिजे, ओव्हरवेट मोठापा नाही झाला पाहिजे. जर आपण एक अर्ली एज मध्ये प्रेग्नंट झालो म्हणजे आयडियली लेस देन 30, जेवढी वेळ आपण प्रेग्नंट झालो तेव्हा आपण स्तनपान केलं, ब्रेस्ट फीडिंग केली, दीज फॅक्टर्स हे सगळं आपल्या हातात आहेत, जे आपण स्वतः बेसिक चांगली लाईफस्टाईल जीणं, नॉर्मल टाइमावर जेवण करून घ्यायचं, स्ट्रेस
लोक अजिबात इम्पॉर्टन्स देत नाही. लोकांना वाटते की स्ट्रेसचं काय आहे ते तर सगळ्यांना असतो, बट ते सगळं आपलं ओव्हरऑल हॉर्मोनल लेवलवर ते अफेक्ट करतंय. रेग्युलर पिरियड्स लोकांना येत नाही. हे सगळं फॅक्टर्स इव्हेंच्युअली मॅटर करतात तुमचं स्तनाचं रिस्क, ब्रेस्ट कॅन्सरच्या रिस्क डिसाईड करायला. तर जे तुम्ही ते जीन्स देवाने दिले ते तर तुम्ही चेंज करू शकणार नाही. तुमच्या हातात काय आहेत की मी चांगलं जीवन जगवं, बाकी हे सगळं डाएट आणि लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करावं, ज्याच्यानं इतरपेक्षा आपलं रिस्क कमी व्हावं. खरे खरे सर, मगाशी आपण बोललो की आपल्याकडे निदानच उशिरा होतं, तर बेसिकली निदान लवकर व्हावं यासाठी जागरूकता कशा प्रकारे आपल्याला लोकांमध्ये निर्माण करता येईल? जसा तुमचा हा प्रोग्राम, इट इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल की लोकांना तेवढी तरी माहिती असली पाहिजे की आपल्या इंडियामध्ये एवढं केव्हाही ब्रेस्ट कॅन्सरचं नाव ऐकलं की हां आता तरी कॅन्सर झालाय, पसरलेला असेल आणि पुढे काही जास्त होऊ शकणार नाही. सेम कॉन्सेप्ट वेस्टर्न लिटरेचरमध्ये, अरे हो का तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झालंय, लोक म्हणतात अरे इट इज क्युरेबल, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, आमचे पण बाकी नातेवाईकांना झाले होते, त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि ते बरं झाले. आपल्याकडे काय होतं की जर कोणी स्वतःच्या नातेवाईकाला एवढं पण सांगितलं की ब्रेस्ट कॅन्सर झालंय, हा हो का आता तर वेळ आला तुझं, ते माझे एक मित्रांना झाले होते 20 वर्ष अगोदर, त्यांचं एकदमच खूपच खराब परिस्थिती झाली होती. तर सोशली एक एवढं मोठा टॅबू झालंय की जर आपण ब्रेस्ट कॅन्सरचा शब्द पण कोणालाही सांगितलं की लोक आपले ऑर्बिच्युरी लिहून देत आहेत की बस आता तुमचं वेट संपायला आलंय. सोशली जर आपण हा लोकांना जागृत केलं की ट्रीटमेंट, किमोथेरपी, लोकांना असं वाटतं की एकदा किमोथेरपी घेतली की कानातनं गरम गरम हे हवा येईल आणि तोंड सगळ्यात अल्सर होऊन जाईल. खरं सांगू तर लास्ट एवढं 5 वर्षात 10,000 पेशंटमध्ये एक पण पेशंट मी बघितलं नसेल जे किमोथेरपी घेतल्यावर पूर्ण तोंडात सिव्हिअर अल्सर होऊन ऍडमिट होऊन झालंय. औषधमध्ये एवढं काही फेरफार नाही झालंय खरं सांगू तर लास्ट 10-20 वर्षात, पण काही फेरफार झाले की जे आपण राईट लोकांकडे जाऊन, ज्यांना हा औषधाची माहिती आहे ती कसं द्यावी, त्याचं नंतर त्रास होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घ्यावी, ते औषध द्यायच्या आधी आपण काही प्री मेडिकेशन देऊन ते त्रास कमी होईल म्हणून, म्हणजे एवढं जर आपण आयडियली प्रॉपर जागावर जाऊन हे पूर्ण ट्रीटमेंट केली तर 100 मध्ये 90 पेशंट लोकांना परत किमोथेरपीचे साईड इफेक्ट साठी ऍडमिट व्हावाची गरज पडत नाही. पण लोक काही आमच्याकडे, जसं आय एम अ मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, तर माझ्याकडे भरपूर किमोथेरपीसाठी लोक भरपूर पेशंट येतात आणि त्यांना असंच वाटतं सर आम्ही ऐकलंय की आमच्या एक नातेवाईकांनी किमोथेरपी घेतली आणि हे त्रास झाला, ते त्रास झाला. ते आपण काय कम्पेअर करतोय की 20 वर्ष आधी आपण किमोथेरपी कसं काय देत होतोय. मला वाटतं 20 वर्ष आधी मर्सिडीज मध्ये जे फीचर्स होते त्याच्यापेक्षा जास्त करंट मारुती 800 मध्ये किंवा अल्टो मध्ये फीचर्स आहेत. सर दॅट इज द लेवल ऑफ हाऊ सायन्स इज ऍडव्हान्स इन लास्ट. खरं त्याच्या पूर्वीच्या लोकांची सगळी उदाहरणं घेऊन आपण आणि या ट्रीटमेंट विषयी अंदाज न बांधलेलाच बरा. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच पुन्हा भेटूया. पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजमध्ये आज आपण चर्चा करतो तो स्तनाचा कॅन्सर, भीती नको या विषयावर. आणि डॉक्टर वशिष्ठ मणियार आपल्याबरोबर आहेत, ऑन्कोलॉजिस्ट आहेत ते, आणि आपल्याला यावर मार्गदर्शन करतात. प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत, पुण्यावरून आदिती बोलतात. नमस्कार आदिती, विचार आपला प्रश्न. हॅलो. हा बोला. मी आदिती म्हणून बोलते पुण्याहून. माझं एप्रिलमध्ये ऑपरेशन झालेलं आहे कॅन्सरचं. माझं वय आहे 36 वर्ष. पण मला ERPR निगेटिव्ह आली आहे आणि HER2 फिश पॉझिटिव्ह आली आहे. तर त्या संदर्भात मला विचारायचं होतं की हे नक्की काय आहे, म्हणजे HER2 फिशचा मला अर्थ हवा होता. आणखी काही प्रश्न आहे आदिती? हो, आणि हे क्युरेबल कितपत आहे, म्हणजे मी यातून बाहेर पडू शकेल की नाही? कोणत्या स्टेजचं कॅन्सर आहे आदिती तुमचं? 3rd C स्टेजचा कॅन्सर होता आणि एप्रिल 10 ला ऑपरेशन झालेलं आहे आणि HER2 फिश पॉझिटिव्ह आली आहे आणि ERPR निगेटिव्ह आली आहे. तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे, हर्सेप्टिन चालू आहे आणि मला. बरं, ठीक आहे, आपण विचारूया सरांना. तर आधी HER2 फिशचा इम्पॉर्टन्स मी तुम्हाला सांगतोय. HER2 फिश जेव्हा हा टेस्ट डिटेक्ट झाली, हा आपण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पण त्यांचं सबटाईप्स बघतोय. जसं आपण आधी म्हटलो की हॉर्मोन पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह असतो. आणि HER2 फिशचा एक नवीन, मला वाटतं 15 वर्ष आधी त्यांचे एक डायग्नोसिस झालं होतं. जेव्हा लोकांना ज्यांना HER2 फिश पॉझिटिव्ह होत होता ते बाकी ब्रेस्ट कॅन्सर पेशंटच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांचा एग्रेसिव्ह ट्युमर होण्याची शक्यता होती आणि आजार परत येण्याची शक्यता बाकी ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटपेक्षा त्यांची जास्त होती. पण ते 10 वर्ष आधी होतं. आता आपल्याकडे ते HER2 फिश जे
फॅक्टर आहे जे आपलं बाकीपेक्षाकडे रिस्क वाढवतोय, त्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी आली आहेत. जे अदिती म्हणाली हर्सेप्टिनचा जो ते इंजेक्शन घेत आहे, तो इंजेक्शन फक्त आता हर्टू फिशला जाऊन ब्लॉक करतोय. ते आपल्याला 1 वर्षासाठी घ्यावा लागतोय. आणि जर आपण 1 वर्ष पूर्ण ट्रीटमेंट घेतली तर आपलं रिस्क जे बाकीपेक्षा जास्त होतं ते कमी होऊन जातं. म्हणजे जर अदिती तुम्ही पूर्ण 1 वर्षाची हर्सेप्टिनचं इंजेक्शन आणि ते सोबत बाकी नॉर्मल तुम्ही मला वाटते 6 ते 8 सायकल किमोथेरपी पण घेतली असेल आणि रेडिएशन सुद्धा घेतलं असेल आणि तुमचं हॉर्मोन नेगेटिव्ह असल्यामुळे तुम्हाला पुढे हॉर्मोनल थेरपीची गरज नाही. म्हणजे तुम्ही हा 1 वर्षाचा हर्सेप्टिन संपवला की तुमची ट्रीटमेंट संपली. आणि जर तुमची जर पूर्ण ट्रीटमेंट संपली तर 60 to 80% चान्स आहेत की हा आजार तुम्हाला परत होणार नाही. मोस्ट लाईकली अदिती यू आर क्युअर्ड. अगदी खूप छान खरं उत्तर झालं. आदितीने प्रश्नही छान विचारला होता. सर अगदी थोडा वेळ आपल्याकडे राहिलेला आहे. सामाजिक मनस्थिती किंवा एकंदरीतच अशा रुग्णांसाठी कौटुंबिक साथ कशी असावी थोडक्यात सांगा. तेच अनुपमा आपली जर गोष्ट झाली की जर हा आजार बाकी वेस्टर्न कंट्रीजमध्ये कोणतीही महिलाला डायग्नोज होतोय तर त्यांचं सपोर्ट सिस्टम पूर्ण चांगल्या प्रमाणाने त्यांना फॅमिली आणि इतर लोकांचा चांगला सपोर्ट असतो इन्क्लुडिंग फायनान्शियली. हा मला वाटते जर आपल्या परिवारमध्ये किंवा आपल्या कोणी नातेवाईकमध्ये कोणालाही स्तनाचा कॅन्सर डायग्नोसिस झाला असेल तर त्यांच्याशी मला वाटते सहानुभूती देऊ नका, पण त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना सांगा की आम्ही ऐकलंय की ब्रेस्ट कॅन्सर इज हायली क्युरेबल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण टायमावर ट्रीटमेंट घेऊ आणि हा आजार जर आपण टायमावर ट्रीटमेंट घेतली तर परत होणार नाही. म्हणजे ओव्हरऑल एक घरी एन्व्हायरमेंट आणि जवळपास नातेवाईकांच्या एन्व्हायरमेंट शुड बी कम्फर्टिंग रादर देन स्ट्रेसफुल. म्हणजे लोक डरवल्यापेक्षा त्यांना कम्फर्ट दिलं पाहिजे की हा दुसरं एक इम्पॉर्टंट जर आपल्याकडे वेळ असेल तर मला पॉईंट ऍक्च्युली वेळ नाहीये पण हाच मला वाटतं मेसेज आपल्या कार्यक्रमाचा आहे की ब्रेस्ट कॅन्सर असला तरी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, तो आपण रोखू शकतो. तर आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन या सगळ्या विषयावर दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.